2029 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढू शकतात, हे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केल्याचं पाहायला मिळालं। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो असं सुद्धा ते म्हणाले। त्यांच्या या विधानाला मंत्री उदय सामंतांनी सुद्धा दुजोरा दिलाय। प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं सांगत सामंत यांनी शिरसाट यांच्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं दिसलं। राष्ट्रवादी ही उभाटाबरोबर जाईल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? गेले अनेक युती अशा झालेल्या आहेत या देशामध्ये की ज्या युती कधी स्वप्न जरी उघड्या डोळ्याने जरी पाहिलं तरी कधी सत्य होईल असं वाटत नव्हतं। म्हणून आपला जो पक्ष आहे तो पक्ष मजबूत करणं हाच त्याच्यावरचा एक इलाज आहे। म्हणून आम्ही युती होईल का नाही होईल यावर चर्चा करत नाही, पक्ष मजबूतीवर आमची चर्चा असते। प्रत्येकाचे अंदाज आहेत, परंतु आमची तर भूमिका हीच असणार आहे की महायुतीमध्येच लढलं गेलं पाहिजे। ताकद डिवाइड होता कामा नये। जर ताकद डिवाइड झाली तर विरोधकाला त्याचा फायदा होऊ शकतो। वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो। शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही करतो। आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो, ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात। त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। पक्षाच्या बाबतीत जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे। प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे।